पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे तळणीचे मोदक। त्यासाठी लागणारं साहित्य: एक बाउल मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, एक बाउल मी गूळ घेतलेला आहे, एक बाउल मी मैदा घेतलेला आहे, एक बाउल छोटा रवा घेतलेला आहे, एक वाटी मी तूप घेतलेला आहे साजूक, खसखस घेतलेली आहे 2 चम्मच, वेलची पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ। सगळ्यात पहिले मी पीठ मळून घेते। मैदा, रवा, मीठ, आता मी तूप गरम करून घेतलेला आहे ते टाकते। मिक्स करून घ्यायचं चांगलं आधी। सगळ्या पिठाला तूप लागलं पाहिजे, म्हणजे आपली मूठ तयार होते अशी। आता मी पाणी टाकते, थोडं थोडं टाकायचं। परत थोडंसं पाणी टाकते। आपण पीठ मळतो तसं मळून घ्यायचंय, फक्त हे थोडंसं घट्ट ठेवायचं। पीठ मळून झालेलं आहे। मी आता 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवते। आता मी सारण बनवून घेते। थोडंसं साजूक तूप टाकते, आता खोबऱ्याचा किस, चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडासा लालसर कलर येऊ देते। आता लालसर कलर आलेला आहे। आता मी थोडी खसखस टाकते, गूळ, आता परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। गूळ आता चांगला वितळला आहे बऱ्यापैकी। दोन ते 3 मिनिटं असं मिक्स करत राहते। आता वेलची पावडर टाकते। सारण आपलं तयार आहे। आता आपण मोदक बनवू। पीठ खूप मस्त झालेलं आहे, मऊ। आता मी लाटून घेते। मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे, त्याला मी पीठ लावून घेतलेलं आहे। आता मी लाटून घेते। पोळीसारखं मी लाटून घेतलेलं आहे। मी आता एक छोटी वाटी घेतलेली आहे, त्याने मी गोल आकाराचं पुरी बनवून घेणार आहे अशी।
आता मी एक काढते, त्याच्यात सारण भरते. सारण जेवढं भरलं तेवढं छान लागतं. आता मी हे चारी बोटांनी असं करून घेते. सगळे मोदक मी असेच बनवून घेते. मोदक बनवून झालेले आहे. आता मी तळून घेते. चांगले लालसर तळून घ्यायचे, जास्त पण नाही. आता मी मोदक काढून घेते. मस्त लालसर कलर आलेला आहे. बाकीचे मी असे तळून घेते. बारीक गॅसवर तळून घ्यायचे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.